नमस्कार. माझं नाव रामा मारुती गोरे, राहणार सुलदली खुर्द, पोस्ट पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. माझ्याकडे 8 एकर शेती आहे. मी जवळपास 10 वर्ष शेती करतो आणि मी नेटाफेन कंपनीचा फ्लेक्सनेट पाईप 3 वर्ष झाले वापरत आहे. अतिशय चांगला पाईप आहे. PVC पाईपापेक्षा एकदम उत्तम चांगला. उन्हात जरी टाकला तर खराब होत नाही. PVC पाईप जरी टाकला तर ते तुटफूट होते आणि त्याचे मेंटेनन्स खूपच वाढते. त्याच्यामुळे हा पाईप एकदम चांगला आहे. हा घडी करून व्यवस्थित ठेवला जातो. 3 वर्ष झाले मी हा पाईप घेतलेला आहे, तरी अजून कुठलाच प्रॉब्लेम नाही, लिकेज नाही, काहीच नाही. फ्लेक्सनेट पाईप हा नेटाफेन कंपनीचा मी पहिल्या वर्षी कॉटनमध्येच टाकला होता. तर या ड्रीप आणि ड्रीपमधून खतं मी कापसाला पूर्ण सोडलेली आहेत. तर मला एकरी 10 क्विंटलचे ॲव्हरेज कापसाचे आले होते. पण आता दुसऱ्या वर्षी मी हाच पाईप हळदीला टाकला होता. हळदीचे उत्पन्न मला एकरी 30 क्विंटलचे निघाले होते. हे नेटाफेन कंपनीचे ड्रीप आणि फ्लेक्सनेट पाईप हा याच्यामधूनच पूर्ण खतं ड्रिचिंग सुरू याच्यामधूनच दिल्या होत्या. त्याच्यामुळे हळदीचे उत्पन्न दुसऱ्या वर्षी चांगले आले आणि हे 3रे वर्ष आहे. हा कापसालाच टाकलेला आहे. आता यावर्षी पाऊस तर खूप झालेला आहे, तरी पण माझा कापूस चांगला आहे. यावर्षी पण 10चा ॲव्हरेज मला निघायलाच पाहिजे आणि निघू शकते असं आम्ही समाधानी आहे. या पाईपामुळे नेटाफेन कंपनीच्या हा फ्लेक्सनेट पाईपामुळे आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही आनंदित आहोत. हा गुंडाळी पाईप मी मार्केटमध्ये भरपूर म्हणजे खूप ठिकाणी शोधला, पण तो काय मला मिळत नव्हता. माझी सागर सर खोडके यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी मला या नेटाफेन कंपनीचे सर आहेत त्यांनी मला या पाईपाविषयी मार्गदर्शन केले आणि त्यांनी मला सांगितलं हा पाईप चांगला आहे, एकदम उत्तम चांगला आहे. पण मी मार्केटमध्ये भरपूर पाईप बघितले, पण या पाईपापेक्षा थोडे साधारणच आहेत. हा पाईप एकदम चांगला आहे. नेटाफेन कंपनीचा हा गुंडाळी पाईप मला एकदम चांगला वाटला आणि मी हा 3 वर्ष झाले वापरत आहे. या पाईपाला 4 फुटावर होल आलेले आहेत कंपनीकडूनच आणि ते जे कॉक जे आलेले आहेत कंपनीकडूनच ते अट्ट्याचे आहेत आणि ते अट्टे बसवले की ते लीक पण होत नाहीत. हा जरी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचा जरी असला तर सोपा जातो, अगदी एकदम सोपा जातो. PVC पाईप जर म्हणलं तर ते उचलाउचली करून तोडफूट होऊ शकते. या पाईपाची काही तुटफूट होऊ शकत नाही. हा आधी एकदम उचलून दुसऱ्या ठिकाणी टाकू शकतो. नेटाफेन कंपनीचा हा फ्लेक्सनेट पाईप गुंडाळी मी 3 वर्ष झाले वापरत आहे. हा आधी एकदम चांगले आहे आणि या पाईपापासून काहीच तकलीफ नाही. आणि कोणत्या बी शेतकऱ्याला जर तकलीफ PVCची येत असेल तर त्यांनी पण हाच पाईप वापरावा, फ्लेक्सनेट पाईप नेटाफेन कंपनीचा. मला तर 3 वर्ष झाले अजून काहीच तकलीफ नाही, म्हणून मला हा चांगलाच वाटतो. म्हणून शेतकऱ्याने हाच पाईप वापरावा. तुम्ही शेतीमध्ये आता तुमच्या शेतामध्ये नेटाफेनचा फ्लेक्सनेट पाईप लावलेला आहे. याच्या आधी तुम्ही सबमेनमधून PVC पाईप वगैरे वापरलेले आहेत का? हो, PVC पाईप 2 इंचीचेच वापरायचो. बरं. आता त्या PVC पाईपामध्ये आणि नेटाफेनच्या फ्लेक्सनेट पाईपामध्ये तुम्हाला काय असं फरक जाणवला का? खूप फरक जाणवला आहे. हा पाईपामुळे खूप खर्च कमी झाला आमचा. PVC पाईपाचे तुटफूट हे आम्हाला काय परवडत नव्हतं आणि ते उन्हाने खराब व्हायचे. हा जो पाईप आहे तो उन्हात टाकला तरी खराब होत नाही, लिकेज पण होत नाही. रामभाऊ, आता तुम्हाला समजा आता या शेतामध्ये तुमची कपाशी आहे, पुढच्या वर्षी तुम्हाला हळद लावायची असेल दुसऱ्या शेतामध्ये आणि त्या शेतामध्ये तुम्हाला हा फ्लेक्सनेट पाईप आणि ठिबक वापरायचं असेल तर ते वापरण्यासाठी सोपं आहे का? हो, आधी एकदम सोपा आहे. हा म्हणजे गुंडाळून दुसऱ्या ठिकाणी आपण टाकू शकतो. बरं. आणि या जागेवर जो PVC पाईप असते तर ते गुंडाळता येत नव्हती. ते असेच कुठेतरी ठेवून ते खराब होतात, उन्हानं तुटफुटतात. अच्छा. साधारणतः तुम्ही 3 वर्षापासून हे वापरून राहिले. हो, आणि एकदम तुम्ही समाधानी आहात. एकदम समाधान. धन्यवाद रामभाऊ. धन्यवाद सर.